मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंच्या नावाने शेतकऱ्याची आर्थिक फसवणूक करण्याचा प्रयत्न झालाय। निकम नावाच्या व्यक्तीने हा प्रयत्न केल्याचं स्वतः बावनकुळे यांनी म्हटलंय। माझ्या नावाने जो कोणी पैसे मागत असेल तर त्याच्या विरोधात पोलिसात तक्रार करा असं आवाहन बावनकुळेंनी केलंय। बुलडाण्याच्या कास नदीला पूर आल्याने डोणगाव शहरामध्ये पाणी शिरलंय। त्यामुळे नागपूर मुंबई जुन्या महामार्गावरील वाहतूक 4 तास बंद होती। आता पावसाचा जोर ओसरत असल्याचे चित्र आहे, तर महामार्गावरील वाहतूक देखील हळूहळू पूर्वपदावर येते। नागपूरकडून मुंबईकडे निघालेल्या मालगाडीचं कपलिंग अचानक तुटल्याने गाडीचे 2 भाग झालेत। यामुळे इंजिनसह काही डबे पुढे निघून गेलेत, तर गाड असलेले काही डबे मागे थांबलेत। काही क्षणांसाठी रेल्वे मार्गावर भीतीचं वातावरण पसरलं होतं, मात्र रेल्वे पायलटने परिस्थिती नियंत्रणात आणली आणि मोठा अपघात टळला। नागपूरच्या भिवापूर तालुक्यातील नान नदीमध्ये दुचाकीस्वार वाहून गेला। बाईक मिळाली असून दुचाकीस्वाराचा शोध सुरू आहे। पाण्याचा वेग जास्त असल्याने दुचाकीवरील नियंत्रण सुटलं आणि तो थेट पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेला। यवतमाळच्या कवठा बाजार येथील पैनगंगा नदीवरचा पूल पुरामुळे वाहून गेला। त्यामुळे यवतमाळ आणि नांदेडचा संपर्क तुटलाय। त्यामुळे बांधकाम विभागाचा पितळ उघडं पडल्याची चर्चा आहे। यवतमाळ जिल्ह्यामध्ये संततधार पावसामुळे शेतपिकांचं अतोनात नुकसान झालंय। पैनगंगा नदीच्या पुरामुळे शेकडो हेक्टर पीक खरडून गेली आहे। खरीप हंगाम वाया गेल्यानं पंचनामे न करता तात्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।